जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी दिली। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शाळांचा बोलबाला सध्या सुरू आहे। या शाळा प्रवेशाच्या नावावर पालकांकडून भरमसाठ पैसे वसूल करत असतात। यामुळे पालकांची आर्थिक फसवणूक तर होतेच, सोबतच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील ज्या शाळा अनधिकृत आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी माहिती शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी दिली। मागील महिनाभरापासून शिक्षण विभागाकडून शाळांची तपासणी करण्यात आली। यात सर्व कागदपत्रांची मागणी करण्यात आली। तपासणी दरम्यान शाळेच्या मान्यतेसंदर्भात ज्या शाळांनी कागदपत्रे शिक्षण विभागाकडे सादर केली नाही अशा शाळांना अनधिकृत ठरवण्यात आल्याची माहिती तांबे यांनी दिली। परवा शिक्षण विभागाच्या वतीनं जी 50 संस्थेची अनधिकृत यादी जी जाहीर झाली, यादी जाहीर झाल्यानंतरही जर संस्था चालकांनी ती संस्था चालू ठेवली तर सर्वप्रथम आपण पहिल्या दिवशी त्यांना 1 लाख रुपये दंडाची नोटीस देतो। जे काही अधिकार आम्हाला आहे त्यातला हा पहिला अधिकार आहे। 1 लाखाची दंडाची नोटीस दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशी चालू ठेवली तर आपण त्यांना पर डे 10,000 रुपये दंडाची नोटीस देतो। त्यानंतरही जर त्यांनी संस्था बंद नाही केली, गृह खात्याकडे आपण तक्रार नोंदवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ती शाळा बंद करतो। आणि परवा अनधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर आज किंवा उद्या या सगळ्या संस्थेला 1 लाख रुपये दंडाची ज्या संस्था चालू असतील त्यांना 1-2 आज उद्या नोटीस मिळवून देऊ।